1 नोव्हेंबर. मी मागे आहे, तू पुढे चल, असेच भगवंतांनी आपणा सर्वांना गीतेच्या रूपात सांगितले आहे. गीता ही सर्व ग्रंथांची आई आहे. गीता ही वेदांपेक्षा श्रेष्ठ आहे. वेद हे देवाच्या निश्वासातून निघाले, तर गीता ही त्याच्या म्हणजे प्रत्यक्ष भगवंताच्या मुखातून निघाली. गीतेचा विषय कोणता? गीतेचा विषय म्हणजे मोहाचा नाश करण्याचे तत्वदृष्ट्या व साधनदृष्ट्या विवेचन हा होय. गीतेची सुरुवात म्हणजे अर्जुनाला मोह झाला. याचा अर्थ असा की त्याला कर्तेपणाच्या अभिमानाने असमाधान उत्पन्न झाले आणि यामुळे काय करावे व काय न करावे याची शंका त्याला उत्पन्न झाली. गीतेचा शेवट म्हणजे अर्जुनाचा मोह नाश पावला. याचा अर्थ असा की कर्ता परमात्मा आहे हे निश्चित झाल्यामुळे जीवाच्या कर्माचे सुखदुःख संपले. खरोखर गीतेचे रहस्य सांगावे ज्ञानेश्वर महाराजांनीच. भारतीय युद्धामध्ये परमात्मा पितांबर नेसून अर्जुनाच्या रथावर बसून रणांगणावर अर्जुनाला गीता सांगते झाले. पुढे 1000 वर्षांनी भगवंत कपडे बदलून आले आणि त्यांनी ज्ञानेश्वरी सांगितली. ज्ञानेश्वरी ही भगवंताची वाणी होय. आपण त्यांनी सांगितल्याप्रमाणे आचरण करावे. मी मागे आहे, तू पुढे चल, हेच भगवंतांनी आपणा सर्वांना सांगितले आहे. एखादी उपवर झालेली मुलगी जर आपल्या मैत्रिणीच्या लग्नाला गेली तर तो समारंभ पाहून तिच्या मनामध्ये स्वतःच्या लग्नाचे व त्यातील सोहळ्याचे विचार येतील. त्याचप्रमाणे आपण पोथी ऐकत असताना त्यामध्ये वर्णन केलेल्या अवस्था आपल्याला कशा येतील याचा विचार करावा. आत्मनिवेदन म्हणजे मी कोण आहे हे कळणे होय. प्रारब्धाच्या गतीने देहाला जी सुखदुःखे भोगावी लागतात त्यामध्ये आपण असल्यासारखे दिसावे, पण खरे मात्र नसावे. वकील जसा अशिलाचा खटला स्वतःचाच आहे असे समजून कोर्टामध्ये भांडतो, पण खटल्याचा निकाल कसाही लागला तरी त्याचे सुखदुःख मानित नाही. वरून मात्र अशिलाजवळ दुःख दाखवितो. अगदी असाच व्यवहार मी करतो. व्यवहार सत्य मानणाऱ्या लोकात वावरायचे असेल तर बाहेरून त्यांच्यासारखे वागणे जरूर आहे. असे वागत असताना आपले भगवंताचे अनुसंधान न चुकू दिले की व्यवहार हा खेळ बनतो. कधी हार तर कधी जीत. आपण खेळात हरलो काय आणि जिंकलो काय, खऱ्या जीवनाच्या दृष्टीने सारखेच. तरी खेळ खेळताना मात्र तो जिंकण्याचा चांगला प्रयत्न करावा. भगवंताचे नाम घेतले की ही युक्ती आपोआप साधते. म्हणून रात्रंदिवस माझ्या माणसांना मी सांगतो की वाटेल ते झाले तरी भगवंताचे नाम सोडू नका. नामाने चित्त आराम पावते. ज्याप्रमाणे एखादा गवई पुष्कळ ताना मारतो पण शेवटी समेवर येतो, त्याप्रमाणे भगवंताजवळ लक्ष ठेवून आपण काहीही केले तरी हरकत नाही. समेला मात्र विसरून उपयोग नाही. येथे तबला वाजविणारा भगवंतच आहे, म्हणून त्याचा ठेका म्हणजेच त्याचे स्मरण बरोबर चालतो. ठेक्याप्रमाणे जो गवई गाईल तो बरोबर मार्गावर राहील व शेवटी समेवर येईल. एक अनुसंधान ठेवा, इतर सर्व गुण आपोआप मागे येतील. श्रीराम जय राम, जय जय राम. आजचा सुविचार. आता तुझ्यासाठी माझे जीवन, तुला तनमन केले अर्पण. ऐसे व्हावे अनन्य दीन, तात्काळ भेटे रघुनंदन. जय श्रीराम.